नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपला ब्लॉग तर आज मोठाच होणार आहे, कारण मी पुढे सांगते तुम्हाला का मोठा होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. शॉपवरून आले, पटापटा सगळं उरकून घेतलं, देवाचं वगैरे पूजा वगैरे मांडणी केली, स्वयंपाक केला, तांदळाची खीर, वरण भात, चपाती, वांग्याची भाजी. मग पूजा वगैरे झाली. सकाळी उरकून घेतला, आंघोळ वगैरे पटापटा स्वामिनीचं परीचं. आज सगळ्यालाच उशीर झाला, कारण मला 12:30च्या दत्त जयंतीमुळं पारायण लावायचं होतं 7 दिवसाचं आणि सेवा करायची होती. सगळाच उशीर झाला. आज मला 12:30च्या सेवा करायची होती. परीताईची पण आज बस गेली, त्यामुळे परीला पण म्हणलं राहू दे, मग आज बस गेली तर. अहो पण नाईट करून आले होते, त्यामुळे ते म्हणले मी पण नाही जाणार सोडायला, आज मला पण लई झोप येते. बरं म्हणलं ठीक आहे, जाऊ द्या. मग परीला म्हणलं मी सेवा करस तो स्वामीला आपलं नादव म्हणलं. स्वामी कारण लई ही करते ना. मी काय लई गुरुचरित्राचा ग्रंथ वगैरे नाही लावणार, कारण मी एक वेळेस लावला होता, पण आता स्वामिनीमुळं नाही जमत. कुठली पण सेवा करताना पहिलं संकल्प घ्यायचा असतो, संकल्प सोडायचा असतो. मग मी संकल्प केला. मी 3 अध्याय वाचणार आहे रोज 7 दिवसात, म्हणजे एक पारायण माझं पूर्ण होईल. पहिलं दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे जप करायला घेतला, एक माळ. नंतर श्री स्वामी समर्थ ती एक माळ जप केला. मग नंतर हे घेतलं अध्याय वाचायला, ग्रंथ स्वामी सारामृत दिंडोरी प्रणीत. खूप छान अध्याय आहे, खूप छान प्रचिती आली मला. मी ह्याच्यावर नक्की एक व्हिडिओ बनवेन. मला आलेला अनुभव महाराजांचे खूप छान छान अनुभव आलेले आहेत मला. काही कमी पडत नाही. हा ग्रंथ सोनं करतं, आयुष्याचं कल्याण करतं. आयुष्याचं ह्या ग्रंथात इतकी ताकद आहे. माझा पर्सनल अनुभव आहे म्हणून मी सांगते. मी ग्रंथ वाचायला घेतला, पूजा वगैरे करून घेतली, सगळं झालं. मग 11 वेळा तारक मंत्र म्हणायला घेतला. आपली ग्लास भरून घ्यायचा पाण्याचा, त्यात आपली 5 बोटं बुडवायची आणि तारक मंत्र म्हणायला घ्यायचा. आणि तारक मंत्र झाल्यानंतर फुंकर मारायची ग्लासवर पाण्यावर त्या, आणि थोडीशी विभूती ते टाकायची. ते तीर्थ बनतं. मग तीर्थ घरात सगळ्यांनी प्यायचं, घरात शिंपडायचं. खूप शक्तिशाली तीर्थ आहे ते. करून बघा सेवा, नक्की ह्याचं फळ तुम्हाला भेटेल. मला सगळी सेवा 12:30च्या आत करून घ्यायची होती. मग परीला म्हणलं होतं स्वामीला घे. आमची परीताई तर बा काय करते, कपडे धुवायला लागली. व्हिडिओला तर लाईक करा,